मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण अशी हत्या झाली. मात्र त्या हत्येच्या अगोदर अनेक प्रकार जे आहे ते घडल्याची माहिती, धक्कादायक माहिती सीआयडी आणि एसआयटीच्या तपासामधनं समोर आलेली आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये आवादा पवनचक्की प्रकल्प आहे. याच प्रकल्पाचे सुनील केंदू शिंदे यांना 2 कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली होती. ज्या खंडणीमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले वरती गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याच्यामधील 2 आरोपी म्हणजे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला जामीन मिळाली होती. त्या जामिनानंतर वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी वाल्मिक कराडला जामीन मिळावी असा अर्ज केजच्या न्यायालयाकडे दिला होता आणि त्याच अर्जावरती काल सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र ती सुनावणी आता जे की वाल्मिक कराडचे वकील आहेत अशोक कवडे यांनी ते स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद केलं आहे की जे सीआयडीने आपलं म्हणणं कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे, जो सीए दाखल केलेला आहे, सीए असतो तो काय दाखल केलेला आहे किंवा पोलिसांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नेमकी वाल्मिक कराड संदर्भात काय म्हणणं दाखल केलं आहे त्याची प्रत मला मिळाली नाही. ती प्रत मला हवी आहे आणि ती प्रत वाचून मी माझं म्हणणं जे आहे, माझा युक्तिवाद कोर्टासमोर मांडेल आणि नंतर तुम्हाला जो निर्णय द्यायचा तो निर्णय द्या, असं स्पष्टपणे ठिकाणी नमूद केलेलं आहे. मात्र दुसरीकडे वाल्मिक कराडच्या आता अडचणीमध्ये वाढ झाली का हे देखील स्पष्टपणे ठिकाणी नमूद करावे लागेल की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अगोदर आणि 2 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या अगोदर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे या आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. जे की 2 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या अगोदरचा सीसीटीव्ही फुटेज सध्याला सोशल माध्यमांवरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय आणि दुसरीकडे वाल्मिक कराडला मोका अंतर्गत कारवाईमध्ये 7 दिवसाची एसआयटी कोठडी मिळाली होती. हीच एसआयटी कोठडी जे की डिजिटल एव्हिडन्स संदर्भात आम्हाला चौकशी करायची आहे असं स्पष्टपणे कोर्टासमोर जे की बीडच्या न्यायालयासमोर सरकारी वकिलाच्या माध्यमातून एसआयटीचे किरण पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि तेच जे की डिजिटल एव्हिडन्स आहेत. मग सीसीटीव्ही फुटेज होते का हे देखील आता स्पष्टपणे ठिकाणी नमूद करावे लागेल. ज्या अर्थी वाल्मिक कराडचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले 2 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या अगोदर विष्णू चाटेच्या कार्यालयामधनं हे सीसीटीव्ही फुटेज आता सीआयडी कडे आणि एसआयटी कडे वर्ग करण्यात आलेले. तेच सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा वाल्मिक कराडचे 22 जानेवारीला पोलीस कोठडी संपते आणि त्याच पोलीस कोठडीच्या अनुषंगानं हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा कोर्टासमोर प्रेझेंट करून पुन्हा वाल्मिक कराडला म्हणजे 22 तारखेला उद्या पुन्हा पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे देखील या ठिकाणी बघावे लागणार आहे. मात्र 2 दिवसांच्या संपूर्ण घडामोडीमध्ये वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी जे की आरोपीचे वकील आहेत अशोक कवडे यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जो पोलिसांनी सीए मांडलेला आहे, त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे सीआयडीने, ते मी पाहितलेलं नाही, ती परत मला मिळालेली नाही, ती परत वाचून मी पुन्हा माझा युक्तिवाद करेल आणि त्याच्या अनुषंगानं आपण बघू शकतो की 23 जानेवारीला पुढील सुनावणी केज कोर्टामधील ठेवलेली आहे जामिनावरील अर्जाची. तर दुसरीकडे मकोका अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमध्ये वाल्मिक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजेच एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. ती देखील 22 तारखेला संपते आणि दुसरीकडे हे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज जे की खंडणी प्रकरणाच्या अगोदरचे 29 तारखेचे फुटेज आहेत हे समोर आल्यामध्ये पुन्हा एकदा वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होते का आणि वाल्मिक कराडला मोका अंतर्गत कारवाईमध्ये जामीन मिळते की पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगानं पुन्हा एकदा वाल्मिक कराडचे पाय खोलात गेले देखील म्हटलं जात आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय निष्पन्न होतंय आणि या सीसीटीव्ही फुटेज मधनं वाल्मिक कराडला कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.